नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। चला आज बनवूयात मस्त टेस्टी चमचमीत पावभाजी। थोड्या वेगळ्या माझ्या पद्धतीने बनवते। रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। 4 लाल सुक्या मिरच्या मी इथे अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजवत ठेवल्यात, कारण पावभाजीसाठी आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्यासाठी 2 टोमॅटोचे मी तुकडे करून घेते। 4 जणांसाठी पावभाजी मी बनवते। आता मिक्सचर जारमध्ये भिजवलेल्या लाल मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि टोमॅटोचे तुकडे घालून एकत्र ग्राइंड करून घ्यायचं। पण आधी मिरची आणि लसूण मिक्सरवर थोडं फिरवून घ्यायचं आणि मग टोमॅटोचे तुकडे घालून बारीक ग्राइंड करून घ्यायचं। असं केल्याने मिरची व्यवस्थित बारीक वाटली जाते। मी इथे बेडगी मिरची घेतली आहे, तुम्हाला हवे असल्यास काश्मीरी लाल मिरची पावडर पण घालू शकता। मिरची, लसूण आणि टोमॅटोची ग्राइंडिंग पेस्ट तयार झाली। आता त्याला एका भांड्यात काढून घेते। त्यानंतर आता भाज्या घेतल्यात मी, त्या कट करून घेते। 2 बटाटे घेतल्यात, 1 गाजर, वजनाने 100 ग्रॅम होईल इतका यामधला फ्लॉवर घेणार आहे। 1 सिमला मिरची, 1 छोटंसं वांग घेतलंय, वांग्यामुळे पण छान टेस्ट येते भाजीला। तसंच 2 कांदे घेतलेत। या सर्व भाज्यांचे आता तुकडे करून घेतलेत मी। गाजर, फ्लॉवर, सिमला मिरची, बटाटा आणि वांग। कांदे पण बारीक अशा प्रकारे कापून घेतलेत। आता आधी भाज्या शिजवून घ्यायच्या, त्यासाठी लहान कुकर गॅसवर ठेवलाय। कुकर तापल्यावर 2 चमचे तूप घालायचं आणि त्यावर सर्व भाज्या थोड्या परतून घ्यायच्या। 2 मिनिटासाठी भाज्या तुपावर छान परतून घ्यायच्या। अशा प्रकारे भाज्या तुपावर परतल्याने भाजीला सुंदर चव येते। त्यानंतर थोडं मीठ आणि भाज्या शिजण्यासाठी 1 कप पाणी घालायचं। अर्धी वाटी मटार घालते। आता मटार घालायचे माझ्याकडून राहून गेलं होतं। आता कुकरचं झाकण लावून भाज्या शिजवून घेते। भाज्या खूप जास्त पण शिजायला नको, लहान कुकरच्या शिट्या पटापट होतात, त्यामुळे मी 4 शिट्यांवर भाज्या शिजवून घेतल्या। भाज्या परफेक्ट शिजल्या आहेत। आता गरम असतानाच स्मॅश करून घेते। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं। पावभाजी बनवताना नेहमी तूप वापरायचं किंवा 1 चमचा तेल आणि 2 चमचे बटर घालायचं। त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचं। कांदा खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाहीये। कांदा थोडा भाजल्यावर आता त्यामध्ये ग्राइंडिंग पेस्ट घालते। सर्व एकत्र छान कडेने तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं। बबल्स उडत असतील तर कढईवर थोडा वेळ अर्धवट झाकण ठेवा। आता यामध्ये 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं। भाज्या शिजताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ बेतानेच घालायचं। स्मॅश केलेल्या भाज्या आता यावर अलगद ओतायच्या। मिरची टोमॅटोची पेस्ट करून घातल्यामुळे भाजीला बघा किती सुंदर कलर आलाय। 1 लिंबूचा रस घालायचा आणि वरून स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भाजी जितकी पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाणी घाला। आता वरून 1 चमचा बटर घालते आणि झाली आपली पावभाजी तयार। आता भाजीबरोबर दिले जाणारे पाव कसे सर्व करायचे ते दाखवते। इथे मी 2 पाव घेऊन त्याला मधोमध अशा प्रकारे कट दिलाय। पावाला आतल्या बाजूने बटर लावून घ्यायचं। बटर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावा। पाव शेकण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलाय, तव्यावर बटर घालायचं। त्यावर थोडी मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून बटर अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं। हवी असल्यास वरून कोथिंबीर पण घालू शकता। आता कट केलेला पाव 4ही बाजूने तव्यावर छान शेकून घ्यायचा। मस्त 4ही बाजूने पाव भाजलाय। आता याला भाजी बरोबर सर्व करूयात। कशी झाली पावभाजी कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही या पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओचा एंड करते, पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत। बाय बाय।